सुरक्षा यंत्रणेत प्रभावीपणे वापरले जाते। महाराजांनी मजबूत गड किल्ल्यांची रचना करून सुरक्षेला प्राधान्य दिले। सुरक्षेसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी शिस्तबद्ध व कार्यक्षम सैन्याची आरमाराची स्थापना केली। शस्त्र निपुण, युद्धनीतीत पारंगत छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कोणकोणती शस्त्रे होती आणि त्यांचा वापर कसा केला जात असे हे आता आपण जाणून घेणार आहोत। काही शस्त्रे जुनी किंवा पारंपरिक असली तरी शिवकाळामध्ये त्यांचा वापर अधिक प्रभावीरित्या झाला। जसे की इटा हे शस्त्र फेकून वार करून पुन्हा परत घेता येत असे। मराठा योद्ध्यांनी द्वंद्व शस्त्रे जसे भाला, तलवार, कुऱ्हाडी, पट्टे, गदा, माळू अशा अनेक शस्त्रांचा वापर केला। त्रिकोणी पाते आणि समांतर मूठ असलेली कट्यार आणि हाताच्या कोपऱ्यापर्यंत मूठ असलेला पट्टा अशी अनेक शस्त्रे त्यावेळी वापरात होती। चित्रगुप्ताच्या उत्तरकालीन बखरीनुसार महाराजांच्या पट्ट्याचे नाव यशवंत होते असाही उल्लेख आहे। दस्तावेजानुसार प्रतापगडाच्या लढाईत अफजल खानाचा अंगरक्षक सय्यद मंडा याने शिवाजी महाराजांवर तलवारीने हल्ला केला, तेव्हा महाराजांचे अंगरक्षक जीवा महाला यांनी बडा सय्यदचा हात पट्ट्याने उडवला होता। पट्टा हे अगदी प्रभावी शस्त्र आहे। याला दोन्ही बाजूला धार असणारे पाते असते आणि लांबी साधारणपणे 48 ते 52 इंच असते। पाते दुधारी असल्यामुळे शत्रूला अधिक विध्वंसकपणे सायबंदी करता येते। या पट्ट्याचा वापर मराठा सैन्यामध्ये अत्यंत प्रभावीपणे केला गेला, म्हणूनच आज या पट्ट्याला महाराष्ट्राचं राज्य शस्त्र म्हणून मान मिळाला आहे। तलवार ही केवळ मराठाच नव्हे तर तत्कालीन भारतातील सर्व योद्ध्यांचे आवडते शस्त्र होते। एकधारी व दुधारी अशा फिरंग, पट्टीसा, समशेर, गोलिया, किरच, सौसनपत्ता, कुकरी असे असंख्य तलवारीचे प्रकार त्यावेळी वापरात होते। छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार तर प्रसिद्ध आहेच, पण सोबतच त्यांच्याकडे असणाऱ्या जगदंब आणि तुळजा या तलवारींविषयी सुद्धा माहिती उपलब्ध आहे। या मुख्य वैशिष्ट्यपूर्ण शस्त्रांसोबतच द्वंद्व शस्त्रांमध्ये चिल्लम, खंजारली, बिछवा, जंबिया, खंजीर अशी अनेक लहान शस्त्रेही वापरात होती। त्यावेळी हत्तीवरून, घोड्यावरून आणि पायदळामध्ये वापरण्यासाठी असे भाल्यांचे विभाग असत। सांग, बर्छा, बल्लम, साक, सैती अशा विविध प्रकारचे भाले मराठा घोडदळ आणि पायदळामध्ये वापरले जात। सोबतच हर्षा, परशु, भूज, कतनी अशा कुऱ्हाडी, गुर्ज, शस्पर, पियाजी अशा गदा, काळविटाच्या शिंगापासून बनवलेलं माळू ही शस्त्रही मराठा योद्ध्यांनी खूप वापरली। विशेष म्हणजे त्या काळी धनुष्य बाणाचाही वापर होत असे बरं का। या कालखंडातील धनुष्ये ही बांबू, वेत, लाकूड, पोलाद, चामडे अशा घटकांपासून बनवली जात। बाण बनवण्यासाठी पोलाद आणि वेत यांचा मुख्यत्वे वापर केला जात असे। या शस्त्रांपासून केले जाणाऱ्या घावांपासून वाचायचं कसं आणि म्हणूनच या शस्त्रांपासून बचाव करणारी संरक्षक आयुधेही शस्त्र व्यवस्थेचा अत्यंत महत्वाचा भाग होती। या संरक्षक आयुधांमध्ये डोकं, छाती, हात, पाय, पाठ या अवयवांच्या रक्षणासाठी विविध प्रकारची आयुधे वापरली जात। संरक्षक आयुधांमध्ये ढाली, शिरस्त्राणे, चिलखते, दस्ताने यांचा समावेश असे। खुद, कुलाहझिरा, जिरेटो अशी अनेक प्रकारची शिरस्त्राणे योद्ध्यांकडून डोक्याचे रक्षणासाठी वापरली जात। छातीच्या रक्षणासाठी बख्तर, झिरा बख्तर म्हणजेच जाळीदार चिलखत, कोठा अशा प्रकारची चिलखतं होती। याचबरोबर हातांच्या रक्षणासाठी दस्तान, पायांच्या रक्षणासाठी राख ही संरक्षक आयुधे वापरली जात असत। शिवाय अशी काही शस्त्रे असत जी युद्धात मात्र वापरली जात नसत। तुम्ही लगेच म्हणाल, मग काय शोभेसाठी होती का ती शस्त्रे? तर हो, अशी काही शस्त्र फक्त शोभेसाठी असत। समारंभांमध्ये भेट देण्यासाठी, गौरव करण्यासाठी वापरली जाणारी